नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. महाड MIDC हद्दीतील लासा सुपर जेनेरिक लिमिटेड कंपनी चोरट्यांनी 5 लाख रुपये किमती यंत्रसामग्रीची चोरी केली होती. याबाबतची तक्रार महाड MIDC पोलीस ठाण्यात करण्यात आल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने आणि PSI फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं तपासाची चक्र वेगात फिरवून तांत्रिक तपासाच्या आधारे सापळा रचून दोघा चोरांना मोठ्या शिताफीनं पकडलं. संग्राम सदानंद महाडिक राहणार इसाने कांबळे महाड आणि नसीम मोहम्मद खान राहणार जिते महाड अशी आरोपींची नावं आहेत. जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर चौक गावच्या हद्दीत हॉटेल तेजस समोर डंपर क्रमांक MH46BF 6564 याच्या केबिनला अचानक आग लागली. चालकानं वेळीच गाडीतून उडी मारली, त्यामुळे चालक बचावला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र डंपर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. या आगीमुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. चौकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी, पोलीस बाळा जाधव गबाळे तातडीनं घटनास्थळी पोहोचले आणि खोपोली नगरपालिका आणि रसायनी MIDC यांच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. मित्रपक्षांसहित देशात 400हून अधिक जागा भाजपा निवडून आणणार. तसंच मावळ रायगडमध्ये भाजपाचे उमेदवार नसले तरी महायुतीचे उमेदवार ताकदीने निवडून आणणार असल्याचं भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पनवेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. 6 एप्रिल रोजी भाजपा आपला 44वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्यानिमित्तानं बूथ विजय अभियान या नवीन योजनेचा शुभारंभ केला आहे. या योजनेची माहिती प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते वसंतराव जाधव, पंकज मोदी, भाजपाचे रायगड जिल्हा सरचिटणीस माजी नगरसेवक नितीन पाटील तसंच प्रकाश बिनेदार उपस्थित होते. रायगड लोकसभेतील ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्या जनसंवाद दौऱ्याचा दुसरा दिवस रायगडच्या गोरेगाव, खामगाव, खारगाव, रानवलीमध्ये पार पडला. यावेळी अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांच्या मागच्या निवडणुकीचा हिशोब चुकता करणार आणि तोही चक्रवाढ व्याजासकट चुकता करणार असा घणाघाती प्रहार केला. काँग्रेस सत्तेत असताना जो नीचपणा त्यांनी केला नाही तो नीचपणा आता भाजप करते अशी टीका त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, नंदू शिर्के, नाना जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उरणमध्ये समाज प्रबोधन शिक्षण संस्थेच्या वासुदेव बळवंत फडके सभागृहात दिवंगत माजी आमदार मीनाक्षीताई पाटील यांची शोकसभा पार पडली. यावेळी कामगार नेते संदीप पाटील यांनी 1984 साली शेतकरी आंदोलनात आमदार मीनाक्षीताई पाटील यांचं योगदान आणि त्यांना झालेली अटक तसंच बोकडविरा गावातील त्यांच्या आठवणी सांगितल्या. तालुका चिटणीस विकास नाईक यांनी ताईंना चिटणीस झाल्यानंतर उरणमध्ये भेटलो त्यावेळी त्यांनी मला चांगले काम कर असं सांगितलं. त्यांचा प्रेमळ स्वभाव मला भावला असं मत व्यक्त केलं. या प्रसंगी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. सहज सेवा फाउंडेशनच्या वतीनं 60 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा श्रीराम मंगल कार्यालय खोपोली येथे संपन्न झाला. यावेळी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या सूचनेप्रमाणे या सोहळ्यात सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा याबाबत जनजागृती करण्यात आली. या सोहळ्यात नववधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्र सहज सेवा फाउंडेशनचे पदाधिकारी, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी सर्व जोडप्यांना कन्यादान रूपात संसार उपयोगी साहित्य मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आलं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागोठणे विभागातील पिंगोडे, आंबेघर, वेलशेत, कडसुरे आणि वणी येथील राजीप शाळांमध्ये असलेल्या मतदान केंद्रांची पाहणी केली. तेथील सर्व सोयी सुविधा, इतर व्यवस्था याबाबतीत मतदान केंद्रांचा आढावा घेत संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या. आगामी लोकसभा निवडणुका संपूर्ण जिल्ह्यात शांततेत आणि कायदा सुव्यवस्थेचं पालन करून तसंच भयमुक्त वातावरणात पार पाडाव्यात आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे संपूर्ण जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या मतदान केंद्रांची पाहणी करत आहेत. NDC डायग्नोस्टिक सेंटर संचालक प्रमुख जितेश मुनोद यांच्या अध्यक्षतेखाली किस्टोन ॲलिटा सोसायटी येथील 15व्या शाखेचं उद्घाटन खारघर डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर निखिल भारंबे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विधिवत पद्धतीनं पूजा करून मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटनाची फीत कापण्यात आली. खारघर येथील नागरिकांना योग्य सवलती दरात सेवा मिळावी यासाठी पॅथॉलॉजी, सोनोग्राफी, ECG, डिजिटल एक्स-रे, स्ट्रेस टेस्ट,
नेत्र, रक्त, लघवी, थुंकी तपासणी अशा विविध प्रकारच्या चाचण्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खात्रीशीर निदान NDC डायग्नोस्टिक सेंटर खारघर येथे उपलब्ध असणार आहे. कर्जतमधील जगप्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानमधील दस्तुरी येथील धोबी तलाव ऐन उन्हाळ्यात आटले आहेत. त्यामुळे दस्तुरी ते माथेरान बाजारपेठेचा प्रवास करणाऱ्या मालवाहतूक घोड्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पाण्यापासून मालवाहतूक घोड्यांचे हाल होत असल्याचं हृदयविदारक चित्र समोर येत आहे. या मालवाहतूक घोड्यांच्या पिण्याच्या पाणी समस्येकडे प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासन घोड्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवणार का याकडे मालवाहतूक घोड्यांच्या मालक चालक संघटनेचं लक्ष लागून राहिलं आहे. आगामी लोकसभा 2024चे भाजपा, राष्ट्रवादी, अजित पवार गट, शिवसेना, शिंदे गट आणि मित्रपक्ष असे मिळून असलेली महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही कुठेही कमी पडणार नाही असं प्रतिपादन महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी अलिबाग चेंढरे येथील भाग्यलक्ष्मी सभागृहात आयोजित भाजप पदाधिकारी मेळाव्यात केलं. यावेळी व्यासपीठावर बेंडचे आमदार रवींद्र पाटील, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य राजेश मापरा, भाजपचे ज्येष्ठ नेते सतीश धारप, अलिबाग विधानसभा संघटक दिलीप भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.